हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। त्याचा आपला व्हिडिओ असा आहे, कोणी कितीही मागू द्या, अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणाला आपल्याला ही वस्तू द्यायची नाही, तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया। 10 मे 2024 वार आहे शुक्रवार, तर या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया। तर अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जात असतो। तर आपण या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला आणि कामाला सुरुवात करू शकतो। तर अशीच आपल्याकडनं काही चुका झाल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागत असतात। तर अशाच आपल्याला कितीतरी काही गोष्टी माहीत देखील नसतात आणि त्या चुका आपल्याकडून सहज होऊन जातात आणि त्यामुळे आपल्याकडून ह्या छोट्या मोठ्या चुका होत असतात आणि आपण उपाय सेवा तर करतो, पण हवं तसं फळ आपल्याला मिळत नाही। तर कदाचित आपल्याकडून या चुका अगदी नकळतपणे होऊन जात असतील, तर त्यामुळे आपण जे उपाय किंवा सेवा करतो त्यामुळे त्याचं फळ आपल्याला मिळत नाही। तर बघा, या दिवशी कोणते उपाय आणि कोणत्या विशिष्ट सेवा कराव्या आणि या दिवशी कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही, ही सर्व माहिती या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आपल्या चॅनलवरती जर हा व्हिडिओ तुम्ही नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। समोर जे बेल आयकॉनचं बटन दिसते तिथे क्लिक करून ऑल ऑप्शन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती जेव्हा सेवा करतो त्याची फलप्राप्ती आपल्याला निश्चितच प्राप्त होते। तर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी बरेच जण या दिवशी नवीन व्यवसायाला सुरुवात करतात किंवा अशा नवीन कामाला सुरुवात करत असतात आणि आपण त्या कार्याला जात सुद्धा असतो। तर आपण जात असताना आपल्याला या काही वस्तू चुकूनही आपल्याला न्यायच्या नसतात। तर बघा, आपण जेव्हा जातो तेव्हा देवांची फोटो देत असतो, तर त्या दिवशी आपल्याला चुकूनही माता लक्ष्मीचा फोटो भेट म्हणून द्यायचा नाही। आपल्या कितीही जवळचे असले, आपले कुणीही असू द्या, अगदी भाऊ बहीण मावशी काका काकू कुणीही असू द्या, तर आपल्याला हा माता लक्ष्मीचा फोटो भेट म्हणून द्यायचा नाही। आपल्या कितीही जवळचे असले तरीही आपण माता लक्ष्मीचा फोटो, कारण आपण जर असं केलं तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊन हळूहळू निघून जाते। तर या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि जर आपण अशा वस्तू कोणाला दिल्या तर आपल्या घरामधून माता लक्ष्मी निघून जाते। तर बघा, आपल्याला या दिवशी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर आपलं जे पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू किंवा सामान असतं, आता त्यामध्ये कलश असो किंवा दिवा, आपण आता ज्या पूजेसाठी आपल्याला ज्या वस्तू लागतात, जे सामान लागतं, कोणतंही सामान असेल तर आपल्याला कोणालाच ते द्यायचं नाही। तर बघा, आता या दिवशी काही जण असे सुद्धा असतात की त्यांना ह्या गोष्टी माहीत असून सुद्धा ते आपल्याला या वस्तू आपल्याकडून नेण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणजे मुद्दामहून आपले शेजारी पाजारी आपल्याकडनं घेऊन अगदी थोड्या वेळापुरतं का होईना ते मुद्दामहून आपल्याकडून नेत असतात। तर कारण अक्षय तृतीया हा सण खूपच अतिशय शुभ मानला जात असतो। ज्या देवासंबंधित वस्तू आहेत त्या कोणालाच आपल्याला या दिवशी द्यायच्या नाही। तर बघा, आता दुसरी वस्तू म्हणजे जो आपण आपल्या घरामध्ये 7 घोड्यांचा फोटो लावतो, तसा फोटो देखील आपल्याला या दिवशी कोणालाच द्यायचा नाही। कारण आपण जेव्हा असे काही देवांचे किंवा असे फोटो फ्रेम देतो त्यामुळे पैसा हा आकर्षित होत असतो आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रवेश करत असते आणि अशा प्रकारच्या फोटो फ्रेम आपण कोणाला चुकूनही द्यायच्या नाही। आणि या दिवशी आपण आपल्या इथे कुणी जर काही मागायला आला तर आपल्या दारावरती किंवा घरामध्ये आपल्या घरातील काही वस्तू सुद्धा द्यायच्या नाही। तर त्यामध्ये
सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे झाडू, कारण झाडू हा माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे झाडू कुणालाच 5-10 मिनिटासाठी सुद्धा आपण जर दिला तर माता लक्ष्मी आपलं घर सोडून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करण्याला सुरुवात होते. तर असं म्हटलं जातं की आपला झाडू कोणालाच देऊ नये. तर बघा, ज्या आपल्या घरातील वस्तू माता लक्ष्मी स्वरूप मानल्या जात असतात त्या वस्तू आपल्याला द्यायच्या नसतात. जसं की साखर, तांदूळ, मीठ, दूध, दही या वस्तू आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही दुसऱ्याला द्यायच्या नाही. आणि जर या शुभ दिवशी आपल्या दारावरती कोणी जर आले तर आपल्याला त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. तर आपल्याला जसं शक्य होईल ते दान द्यायचं आहे. जेवण, पाणी किंवा चहा सुद्धा तुम्ही देऊ शकता, कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा करतो. तर कदाचित अशा वेळी आपले पितृ सुद्धा कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरी येऊ शकतात. अगदी प्राण्यांच्या रूपामध्ये सुद्धा येऊ शकतात. जसं की गाय, कुत्रा, मांजर हे प्राणी आले तर त्यांना कधीच आपल्याला हकलून लावायचं नाही किंवा हाणायचं नाही, मारायचं नाही. त्यांना काहीतरी आपल्याला खाऊ घालायचं आहे. आणि जर आपल्याला आपल्या दारावरती जर गाय आली तर असं समजायचं आहे की जणू माता लक्ष्मीने आपल्या घरी प्रवेश केला आहे. तर अशा वेळी गाईला तूप, पोळी आवर्जून खाऊ घालायची आहे. त्यावरती थोडासा गुळाचा खडाही तुम्ही ठेवू शकता, कारण गौमातेच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असं म्हणतात. त्यामुळे गायीची सेवा केल्याने आपल्याला कितीतरी पटीने पुण्य प्राप्त होत असतं आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा मिळत असतो. या दिवशी आपल्याला गायीची आवर्जून सेवा करायची आहे, कारण आपण जेव्हा गायीला पोळी किंवा काही खाऊ घालतो तर गाय आपला हात जेव्हा चाटते, आपल्या हाताला स्पर्श करते, तर त्या गायीने जर आपला हात चाटला किंवा स्पर्श केला तर असं समजायचं की लवकरच आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी किंवा ज्या काही समस्या अडचणी आहे त्या लवकर दूर होणार आहे. आणि तसंही आपण रोज आपल्या घरामधील पहिली चपाती गाईला खाऊ घालावी. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करायचे नाही. आणि असंही म्हटलं जातं की पूजापाठ करताना काळ्या रंगाचे कपडे अंगामध्ये वापरू नये. आणि पूजापाठ करताना कधीच बिना आसनाची पूजा आपल्याला करायची नाही. पूजा पारायण करताना नेहमी आसनावरती बसूनच आपल्याला पूजा करायची आहे. पूजा पारायणाच्या काळामध्ये नेहमी लाल, पिवळ्या रंगाचा वापर आपल्याला करायचा आहे. लाल, पिवळा ज्यांना नाही शक्य झाला तर किमान हिरव्या कपड्याचे तरी आपल्याला परिधान करायचं आहे. हिरवा रंगही खूप छान असतो, हिरवा रंगामध्येही खूप शक्ती असते. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला द्यायच्या नाही. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.